शासकीय कार्यालयामधून भीक मागणीची वेळ आज जिल्हाधिकाऱ्यांच्यावर आलेली आणि ह्याला कारणीभूत हे राज्यकर्ते मंत्री महोदय आहेत। ह्यांना लाज वाटायला पाहिजे अक्षरशः मंत्रिमंडळाला, मंत्री महोदयांना, की ज्या राजश्री शाहू महाराजांचं आपण नाव घेता, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा आम्ही जपतो म्हणता, त्या राजश्री शाहू महाराजांच्या नगरीत तुम्ही त्यांच्या दसरा महोत्सवाला करवीर निवासिनी आई अंबामाता जिथे नांदते, ज्या देवीच्या दर्शनासाठी भारत देशातून तमाम भाविक येत असतात, लाखो भाविक येत असतात, अशा ठिकाणी दसरा महोत्सव हा अगदी ब्रिटिश काळापासून फेमस आहे। ब्रिटिश काळापासून ब्रिटिश देखील, पोर्तुगीज, डच देखील आवर्जून उपस्थित ह्या दसरा महोत्सवाला असायचे। पण हे शासन नाकर्तेपणामुळे सपशेल फेल ठरलेलं आहे। ह्या शासनाला स्वतःच्या मुलाचा दारूचा कारखाना, ह्या शासनाला स्वतःच्या मुलाचा इथेनॉल कारखाना आणि इतर ॲक्टिव्हिटीज सोडली तर यांना ह्या शासनाला कोणत्याही गोष्टीत रस उरलेला नाही। आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्यकर्त्यांचा निषेध करत आहोत आणि पालकमंत्री महोदयांनी जर येणाऱ्या काळामध्ये काही दसरा महोत्सवासाठी जर निधीची तरतूद केली नाही तर हे मंत्री महोदय दिसेल तिथे, पालकमंत्री असतील तिथे आम्ही पक्षातर्फे, शिवसेना पक्षातर्फे घेराव घालू। एका बाजूला मंत्र्यांच्या जाहिरातीसाठी भरघोस निधी आहे, मात्र दुसऱ्या बाजूला या महोत्सवासाठी निधी नाही म्हणतात। मुख्यमंत्री महोदय देवाभाऊंची ॲड जर आपण पाहिली असेल, महाराष्ट्र राज्याने ॲड पाहिल्या, दैनिक असतील, न्यूज चॅनल्स असतील, प्रायव्हेट चॅनल्स असतील, काय असतील ते असतील, त्या सगळ्यांचा एकत्रित खर्च जर काढला तर 75 कोटी ते 100 कोटीच्या घरामध्ये जातो। हा पैसा आला कुठून? राज्य शासनाच्या तिजोरीतून घातला की यांच्या प्रायव्हेट पैशातून घातला? जर प्रायव्हेट पैशातून तुम्ही घालत असाल तर 2 कोटी रुपये तुम्हाला राजश्री शाहू महाराजांकडे नाही, दसरा महोत्सवासाठी तुम्ही खर्च करू शकत नाही। लज्जास्पद घटना ही। स्वतःचं उदं करून घेण्यापेक्षा देवाभाऊंच्याकडे आणि ह्या मंत्रिमंडळाकडे कोट्यावधी रुपये पडून आहेत, पण राजश्री शाहू महाराजांच्या इथे दसरा महोत्सव चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी त्यांच्याकडे निधी नाही। यामुळे या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।